मराठी भाषेत बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। बेल आयकॉन दाबा आणि मनोरंजनाच्या व खेळाच्या नवनवीन बातम्या सर्वात प्रथम बघायला सुरुवात करा। रात्रीचे 2:15 वाजलेले आहेत आणि जवळ आल्यानंतर ते म्हणाले की दादा बिटिया गिरनी चाहिए। बिटिया गिरनी चाहिए म्हणजे कोण गिरनी? शरद पवारांची मुलगी पडली पाहिजे। हे रात्री 2:15 ला या देशाच्या पंतप्रधानांनी मोदी त्या बैठकीमध्ये होते आणि 2:15 ला बाहेर पडता मला त्यांनी हाक मारली। आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल की आमचे खूप जवळचे संबंध आहेत, कारण आम्ही एकत्र काम केलंय। माझ्याकडे 13 वर्ष गुजरात होतं। ते म्हणाले दादा इधर आओ। आम्ही आपले हाँ देवेंगे को बुलाओ। रात्रीचे 2:15 वाजलेले आहेत आणि जवळ आल्यानंतर ते म्हणाले की दादा बिटिया गिरनी चाहिए। बिटिया गिरनी चाहिए म्हणजे कोण गिरनी? शरद पवारांची मुलगी पडली पाहिजे। हे रात्री 2:15 ला या देशाच्या पंतप्रधानांनी संपलेलं नाही। 2:15 ला शेवटी आम्ही निघालो। हा 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 आम्ही मोदीजी म्हटले हा करेंगे करेंगे। आणि 2:15 ला बाहेर पडताना आमच्या नंतर आंध्र प्रांत होतं की ज्यांची विधानसभा निवडणूक पण आहे आणि लोकसभा निवडणूक आहे। त्यामुळे नक्की आहे ना 2 तास लागणार, कारण त्यांना पहिले विधानसभेची तिकीट फायनल करायची, मग लोकसभेची फायनल करायची। आम्ही 2:15 ला बाहेर पडलो, 2:30 ला एअरपोर्टवर आलो, मुंबईत 4-4:30 ला उतरलो। सीएम वर्षा बंगल्यावर गेले, मी माझ्या बंगल्यावर गेलो। माझ्या डोक्यात सुरू होतं की सकाळी 8 ला त्या कार्यालयाचा इन्चार्ज जो आहे राकेश कुमार, तो माझा मित्र आहे आणि त्याला विचारायचं की किती वाजेपर्यंत बैठक असेल। मग मी 8 ला उठल्या राकेश कुमारला फोन लावला की राकेश जी कितने बजे तक बैठक चली? बोले 4 बजे तक चली। म्हटलं तोपर्यंत मोदी होते का? म्हणाले तोपर्यंत मोदी होते। आपले आज उमेदवार आणि 23 मेला खासदार नरेंद्र पाटील या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया। तर मी माझ्या राकेश कुमारला विचारलं की भाई कितने बजे तक बैठक चली? बोले 4 बजे तक चली। तो बोले मोदी थे? हाँ थे। 4 बजे के बाद चाय पी सबके साथ, बाद में गए। मैंने पूछा कि फिर आज बैठक कितने बजे है? तो बोले 10 बजे है। तो मोदी आने वाले? आने वाले। पहाटे 4 वाजता, तुम्हाला 2 मिनिटं बोलायचं, पहाटे 4 वाजता या देशाचा पंतप्रधान झोपतो, पुन्हा 10 वाजता बैठकीत पोहोचतो। यातून मला दिवसाचे 18-20 तास काम करण्याची प्रेरणा मिळते आणि म्हणून मला असं वाटतं की पुढचे 10-12 दिवस हा देश सक्षम झाला पाहिजे, देशाची सीमा सुरक्षित झाला पाहिजे। घटनेचे 371 कलम रद्द झाल्याशिवाय काश्मीर वाचणार नाही, ही प्रेरणा मनामध्ये घेऊन आपण सगळेजण काम केलं पाहिजे। एक नाही, अरे बारामती पाडतोय आपण, आपल्या सगळ्यांबद्दल रिपोर्ट आलेले असतील। शेवटच्या दिवशी शरद पवार बारामतीमध्ये पोहोचतात। आता दिवसाला 4-4 सभा येत आहेत। पोरगी आहे ना, त्यामुळे काही पर्याय नाही। 1 मिनिट उरलेला, मी नरेंद्रना फक्त सगळ्यांना अभिवादन करा सांगतो।